गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना चॅनलमध्ये मी स्वागत करतो. तुमचे आपल्या ह्या जीवन साधना युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी विचार करतो की आता इथून पुढे व्हिडिओ मी रेग्युलरपणे शूट करेन आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी असं व्हिडिओच्याच मीडियम मधून व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देईन. पण नेमका काहीतरी अडथळा येतो आणि व्हिडिओ बनवायचं राहून जातं. गेल्या महिन्याच्या सोमवती अमावस्येपासून मी आजारी होतो. ते आता थोडंसं बरं वाटतंय म्हणून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय. 2 जणांची कामं मी केली. माझ्या ओळखीच्या 2 जणांचा खूप मोठा प्रश्न होता, त्यामुळे त्यांची कामं मी केली आणि त्यानंतर करणाऱ्याला कळतं की हे कुठून येते. आणि मग सोमवती अमावस्येला मला पण थोडासा फटका पडला. तर मग माझ्या कमरेपासून खाली ताकदच नव्हती, तापही येत होता आणि चालायला ताकद नव्हती. शरीर अक्षरशः गळून पडलं होतं आणि म्हणूनच मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकलो नाही. म्हणजे नवीन विषयावरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणू शकलो नाही, तर त्याबद्दल क्षमा करावी. त्या दिवशी माणगावला असताना थोडं कमेंट बघत असताना मला एक कमेंट मिळाली की मी जो उपाय यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इथं सांगितला होता तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि वर आय बटनामध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ असा होता, साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जर तुमच्यापासून तुमची पत्नी किंवा तुमचा नवरा घर सोडून निघून गेले असतील किंवा घरातलं कोणती व्यक्ती नातेवाईक जर रागावून गेले असतील आणि त्यांचा काही संपर्क होत नसेल, तर अशा वेळेला 3 लिंबूंचा उपाय करण्यासंदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की तुम्हाला पहिल्या लिंबूला काही टाचण्या उलट्या आतमध्ये रोवायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या लिंबूमध्ये अजून काही टाचण्या उलट्या तुम्हाला तिथे आतमध्ये टाकायच्या होत्या आणि तिसऱ्या लिंबूमध्ये तुम्हाला सडलेले खिळे टाकायचे होते. तर त्यापैकी तुमचा प्रश्न असा होता की दादा आता उलटे खिळे किंवा उलट्या टाचण्या कशा आतमध्ये आपण टोचायच्या, तर त्या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन करा. तर आज गुरुवार आहे, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा मिळेल त्यावेळेला तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ वर आय लिंक मध्ये देतो, आय बटनामध्ये देतो. त्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सविस्तर मार्गदर्शन केलं होतं की त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या घरी खेचून आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते. आता मी तुम्हाला जास्त सांगून वेळ वाया घालवत नाही, पण तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देतो. तुमच्यापैकी ज्यांचा तो प्रश्न होता की दादा ते उलट कसं काय टोचायचं, तर बघा आता माझ्याकडे हे लिंबू आहे. लिंबू तुम्ही कोणतंही घ्या, मग 1 धारी असू दे, 2 धारी असू दे, 3 धारी असू दे किंवा एकही धार नसलेलं लिंबू तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दिवस आणि वेळ सुद्धा सांगितला होता, तर ते तुमच्या लक्षात असेल. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आता हा माझ्याकडे सडलेला खिळा म्हणजे गंज लागलेला खिळा आहे. तर ह्या गंज लागलेल्या खिळ्याला उलट कसं टोचायचं, कारण तुमचा प्रश्न असा होता की उलट टोचता येणं अशक्य आहे, पण आपण थोडंसं डोकं चालवलं तर इथे उलट टोचता येतं. करायचं काय बघा, तुम्हाला आता मी कॅमेरा समोर दाखवतो. मी 3 खिळे, त्याच्यानंतर 8 टाचण्या, 6 टाचण्या अशा प्रकारात मी 3 वेगवेगळ्या लिंबूंना हे उलट टोचायला सांगितलं होतं. तर इथे करायचं कसं, सर्वात अगोदर तुमच्या खिळ्याची जी टोक आहे त्या टोकेने तुमच्या खिळ्याला असा होल करा. बघा तुम्हाला मी दाखवतो. इथे माझ्या माईकवर रस उडेल म्हणून मी थोडं लांब घेतो. इथे जो मेन आता हा सडलेला खिळा आहे, ह्या सडलेल्या खिळ्याच्या टोकानेच पहिला आपण होल करायचं. लिंबूला होल करायचं, थोडं मोठं करायचं आणि मग तो सडलेला खिळा मी काढला आणि त्याचा जो मागचा भाग आहे जिथून आपण हातोडीने ठोकतो
त्याला असं उलट रोवायचं. बघा, असं उलट रोवायचं. ते इतकं आतमध्ये गेलं पाहिजे, ते इतकं आतमध्ये जाऊ दे. हे बघा, ते इतकं आतमध्ये गेलं पाहिजे की ते दुसऱ्या बाजूने बाहेर येता कामा नाही. एवढं एवढं तुम्ही टोचू शकता. असे 3 सडलेले खिळे मी तुम्हाला टोचण्यासाठी सांगितलेलं. आणि त्याचबरोबर पहिल्या लिंबूला 8 ते 9 टाचण्या उलट्या टोचायला सांगितलेल्या आणि दुसऱ्या लिंबूला मी 6 टाचण्या टोचण्यासाठी सांगितलेल्या. तर हे अशा प्रकारे हे लिंबू टोचायचं आहे आणि त्याच्यानंतर ते काळ्या कपड्यामध्ये बांधून बोराचं झाड जिथे असेल तिथे त्याला उलट लटकत तिथं बांधून ठेवायचं आहे. तर ही विधी मी त्या घरातल्या माणसांना परत आणण्यासंदर्भात तुम्हाला सांगितली होती. आता हे माझं लिंबू वाया गेलेलं आहे, ह्याला मी परत वापरू शकत नाही, पण तुमच्यासाठी हा मी लिंबूचा प्रकार इथे करून दाखवला. तर इथे लक्ष द्या, हे काय करायचं आहे बरं. हे करत असताना ज्या व्यक्तीला तुम्हाला परत घराकडे आणायचं आहे, हे करत असताना ज्या व्यक्तीला तुम्हाला घराकडे आणायचं आहे त्याचा चेहरा आणि त्याचं नाव मनातल्या मनात आठवून तुम्ही हे कार्यक्रम करायचा आहे. आणि त्याच्यानंतरच मग ह्यांना त्या काळ्या कपड्यामध्ये बांधून बोराच्या झाडाला तुम्हाला बांधून ठेवायचं आहे. त्याच्या कोणत्याही फांदीला तुम्हाला लटकत बांधून ठेवायचा आहे. तर हा उपाय मी तुम्हाला आता इथं करून दाखवला, कारण तुमच्यापैकी काही जणांचा हा प्रश्न होता की तुम्ही प्रत्यक्षात हे कसं करतात, हे करून दाखवा. तर बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी इथं दिलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हे असं करू शकता. मी आशा करतो की आता तुमचा जो डाऊट असेल तो सॉल्व्ह झाला असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने आता करू शकता. आज हा जेव्हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल त्यावेळेला आज गुरुवार आहे आणि येणाऱ्या शनिवारी किंवा सोमवारी मंगळवारी तुम्ही हा करू शकता, किंवा आज जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही जर हे केलं तिने संध्याच्या वेळेला ते सुद्धा अतिउत्तम आहे. तुम्हाला याचा फरक पडून जाईल. तर एवढंच मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आणि तुमचे जर काही डाऊट असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा सुरुवातीपासून बघा. आणि तुम्हाला जर काही महत्त्वाचे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. आपल्या सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे जॉईनचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही दर महिन्याला काही रक्कम भरून आपण आपल्या चॅनलचे मेंबर सुद्धा होऊ शकता. एवढंच या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हा उपाय जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.